नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल तेव्हा होईल, मात्र त्याआधीच राज्यातल्या सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. प्रचार सुरू झाला आणि एक संकट पक्षांसमोर, खास महायुतीसमोर उभं ठाकलंय. ते आहे बंडखोरीचं आणि राजकीय पक्षांतराचं. तुम्ही विचाराल की महायुतीतच पक्षांतराची भीती जास्त का आहे? महाविकास आघाडीत तुलनेनं ती कमी आहे का? त्याचं कारण मुळात हे आहे की इथं सर्वात जास्त सिटिंग आमदार असणारी भाजप आहे, तर उद्धव ठाकरेंच्या तुलनेत जास्त आमदार घेऊन निघालेले एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या तुलनेत जास्त आमदार सोबत असणारे अजित पवारही आहेत. त्यामुळे सिटिंग गेटिंग फॉर्म्युलात इथं ऑलरेडी सिटिंग आमदार भरपूर आहेत. पण त्याचबरोबर इच्छुक उमेदवार, मागच्या खेपेला त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवून हरलेले उमेदवार, पण आजही आशावादी असणारे हे सर्व इच्छुक किंवा ज्यांनी विरोधकांकडे मतदारसंघ आहे म्हणून तिथे दावेदारी वाढवण्यासाठी अनेक वर्ष कामं केली, अशांचीही संख्या जास्त आहे. आता ही मंडळी काय करणार? महाविकास आघाडी ही नवीन उमेदवारांच्या शोधात आहे आणि ही मंडळी उमेदवारीच्या. आज याच यादीत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव चर्चेत आलं. समरजित घाटगे. कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून महायुतीचं टेन्शन वाढलंय आणि त्याला कारण ठरलेत समरजित घाटगे आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा. कागलच्या आमदार आहेत मंत्री हसन मुश्रीफ. अजित पवारांनी परत एकदा मुश्रीफांची उमेदवारी घोषित करून टाकली. आणि समरजित घाटगेंच्या स्वप्नावर पाणी फिरलं. तिथंच राजकीय अस्तित्वासाठी म्हणून की काय, भाजप सोबत असलेल्या समरजित घाटगेंनी कार्यकर्ता मेळाव्याची घोषणा करून टाकली आणि त्यांना शरद पवारांनी आपल्या पक्षाची उमेदवारी देऊ केल्याची माहितीही समोर आली. आता समरजित सिंह घाटगे काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल, पण त्यांच्याविषयी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न. शरद पवारांसोबत जाऊन समरजित घाटगेंनी महायुतीच्या हसन मुश्रीफांविरोधात कागलमधून विधानसभा निवडणूक लढवल्यास कोण जिंकेल, समरजित घाटगे की हसन मुश्रीफ? हे आम्ही तुम्हाला विचारलं होतं. समरजित यांनी मागच्या म्हणजेच 2019च्या विधानसभेला अपक्ष म्हणून मुश्रीफांना आव्हान दिलं होतं. समरजित पुढे भाजपवासी झाले. त्यावेळीच 2024ला मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा सामना होईल असा अंदाज होता. मात्र महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादांची एंट्री झाली आणि कागलसह अनेक मतदारसंघात उमेदवारांच्या निवडीचं आव्हान उभं राहिलंय. 5 ऑगस्टला कोल्हापुरातील मुरगुडमध्ये समरजित सिंहांनी एक मेळावा घेतला. त्यात बोलताना त्यांनी आपलं ठरलंय असं म्हणत, मी विधानसभा लढणार हे स्पष्टच आहे. फक्त एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हेच ठरलेले नाही असंही जाहीर करून टाकलं. आणि सगळ्यात महत्वाचं, शरद पवारांच्या पक्षात जायचं की नाही हा निर्णय घेण्यासाठी उद्याच्या शुक्रवारी समरजित सिंहांनी आणखी एका कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन केलंय. त्यातच अंतिम निर्णयही घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा निर्णय येण्याआधीच भाजपकडून विधान परिषदेची ऑफर येण्याची शक्यता आहे, तर तिकडे शरद पवारांच्या पक्षाकडून मात्र पॉझिटिव्ह प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांआधी ज्या नेत्यांनी समरजित सिंहांवर टीका केली होती त्या नेत्यांनी आज मात्र जवळपास वेलकम समरजित घाटगे अशीच वक्तव्य केली आहेत. ती आधी ऐकूयात. समरजित घाटगे ना मी अनेक वर्ष ओळखते. अतिशय कर्तृत्वान एक युवा आहे.
खूप संघर्ष त्यांनी आयुष्यात केलेला आहे आणि अर्थातच जर ते महाराष्ट्राच्यासाठी काही करू पाहत असतील तर एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे. विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहे. अनेक पक्षाचे नेते साहेबांच्या संपर्कात तर भेटतात, जयंतरावला भेटतात, आम्हाला भेटतात. आता असे जे कोणते नेते असतील त्यांना आमच्यावर यायचं असेल, मी कोणत्या नेत्याबद्दल बोलत नाही, पण ते त्यांना आमच्यावर यायचं असेल तर त्याच्या बाबतीत माननीय साहेब निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत मांडीला मांडी लावून बसलेले राजकीय वैरी समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ येत्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकण्याची शक्यता आहे. 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणावर महाराजांची जयंती साजरी करत असताना समरजित घाटगेंनी पुढील शाहू जयंतीवेळी आमदारकीचा गुलाल लावून येणार असे आव्हान थेट पालकमंत्री हसन मुश्रीफांना दिले होते. तर आतापर्यंत 5 वेळा कागलमधून जिंकलेले राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनीही यापूर्वीच आणखी एकदा कागलमधून निवडून येणार, नंतर खासदार आणि केंद्रात मंत्री होणार असे म्हणत राजकीय दिशा स्पष्ट केली होती. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये राजकीय खडाखडीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. जर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित सिंह राजे घाटगे आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार संजय घाटगे अशी तिरंगी लढत इथे निश्चित मानली जाते. काय आहेत कागलमध्ये राजकीय गणितं ती पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर. कागलमध्ये आतापर्यंतची तिरंगी लढत मुश्रीफांना सोपी होती, मात्र थेट लढतीत कस लागेल. 2019 विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांकडून अपक्ष लढलेल्या समरजित सिंह घाटगेंचा पराभव झाला होता. 2019 मध्ये समरजित घाटगेंना 88,302 मतं आणि हसन मुश्रीफांना 1,16,434 मतं पडली होती. राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्यानं समरजित सिंह घाटगे नाराज आहेत. गेल्या वर्षी हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री झाल्यावर समरजित सिंह घाटगे आठवडाभर नॉट रिचेबल होते. 2024 ला कागल विधानसभेचा उमेदवार आपणच अशी समरजित घाटगेंची घोषणाही होती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय म्हणून समरजित घाटगेंची ओळख आहे. 11 ऑगस्ट रोजी अजित पवारांकडून हसन मुश्रीफांची कागलमधून महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा झाली. महायुतीकडून उमेदवारीची शक्यता मावळल्यानं नाराज घाटगे शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत शरद पवारांचा नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे कागलमध्येही शरद पवार साथ सोडून गेलेल्या मुश्रीफांविरोधात राबवू शकतात हा प्रयोग. माजी शिवसेना खासदार संजय मंडलिक गटाची भूमिका इथं महत्वाची ठरणार. समरजित सिंह घाटगेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक काही मिनिटांपूर्वी त्यांच्या घरी पोहोचले. तर त्यांच्या चर्चेतून घाटगेंची नाराजी दूर होणार का याकडे आपलं लक्ष असेलच. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की अशा अनेक केसेस महायुतीत आहेत. जसा संघर्ष कागलमध्ये पेटलाय तसाच संघर्ष समोर येतोय पश्चिम महाराष्ट्राच्या अजून एका मतदारसंघातून. मतदारसंघ आहे इंदापूर. इथून 4 टर्म आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांचा आज वाढदिवस आणि आजच्याच शुभ मुहूर्तावर पाटलांनी कार्यकर्त्यांच्या मनातली भावना सांगून टाकली. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले हर्षवर्धन हे सप्टेंबर 2019 ला भाजपात गेले. वर्ष आणि महिना बघितला की सांगायची गरजच नाही की इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले हर्षवर्धन एकदम भाजपात का गेले. विधानसभेत उमेदवारी मिळावी यासाठी ते गेले, ती मिळाली, पण ते पडले.
गेल्या विधानसभेत हर्षवर्धन पाटलांना अवघ्या 3110 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तोही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्याकडून. महाराष्ट्राची राजकीय गणितं फार बदलली नसती तर यंदाही दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना दिसला असता. पण अजितदादांच्या एंट्रीनं हर्षवर्धन पाटलांची गणितंही बिघडली आहेत हे सांगायची गरज नाही. म्हणून की काय हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेणार अशा बातम्या येऊ लागल्या. हर्षवर्धन पाटलांनीच स्पष्ट केलंय की शरद पवारांच्या पक्षाकडून कोणताही संपर्क झालेला नाहीये. असं बोलत असतानाच इंदापुरातून सिटिंग आमदार असलेल्या राष्ट्रवादीलाच ही जागा जाईल अशाही चर्चा सुरू झाल्याचं खुद्द हर्षवर्धन पाटलांनीही मान्य केलं. एकीकडे हातात तुतारी घेणार नाही असं जरी म्हटलं असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्थिरता असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी नक्की कोणता इशारा दिलाय पक्षाला पाहूयात. 19ला लोकसभा लागली, परत आम्ही सुप्रियाताईंचं काम केलं. त्यावेळेस म्हणले आता विधानसभेला आम्ही मदत करू. 3 महिन्यात पुन्हा विधानसभेला आम्हाला डावलल्या गेलं. झालं परत 24 आली. आता आम्ही म्हणलं ही जागा भारतीय जनता पक्षाला राहील 24ला लोकसभेला. तशी तयारी चालू होती गेले 3-4 महिन्यापासून. अजितदादा आले इकडं महायुतीमध्ये. ठीक आहे, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे, कुणाला बरोबर घ्यायचं हे करायचं. त्यात आपण काय एवढे मोठे नेते आपण नाही. ते आल्यानंतर परत ही जागा त्यांना सुटली. परत आम्ही आता त्यांचं काम करायचं केलं प्रामाणिकपणे काम. आता आली विधानसभा, आता म्हणतात सिटिंग आमदाराला जागा सोडायची असं म्हणणं झालंय. अशी चर्चा म्हणतात. आता जागा सिटिंग आमदाराला जाईल का, आम्हाला मिळेल का, आणखीन काय होईल ह्याची काय आम्हाला कुठल्या गोष्टीची कल्पना नाही. त्यामुळे साहजिकच आहे की कार्यकर्त्यांच्या मध्ये एक अनरेस्ट तयार झालेला आहे. कागल, इंदापूर ही इतकीच डोकेदुखी महायुती पुढे नाही तर राज्यात अशा तब्बल 19 मतदारसंघ आहेत जिथे राष्ट्रवादीचा महायुतीतील 2 मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेशी संघर्ष होऊ शकतो. दिंडोरी, चंदगड, मावळ, वडगाव शेरी, हडपसर, आळंदी, आष्टी, कोपरगाव, अहिरी, पुसद, अमळनेर, जुन्नर, वाई आणि येवला ही ती ठिकाणं आहेत. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेना आणि भाजपमध्येही 9 जागांवर संघर्षाची चिन्ह आहेत. अशाच काही जागांवर नजर टाकण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. महायुतीत सावंतवाडी विधानसभा बघितले तर शिवसेनेचे दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली भाजप. दापोली विधानसभा शिवसेना योगेश कदम विरुद्ध भाजपचे केदार साठे. अजून एक संघर्ष समोर दिसतोय. अंधेरी पूर्व विधानसभा भाजपचे मुरजी पटेल तर स्वीकृती शर्मा शिवसेनेच्या. असाच संघर्ष जोगेश्वरी पूर्व विधानसभेतही होऊ शकतो. मनीषा वायकर शिवसेनेच्या तर उज्ज्वला मोडक भाजपच्या. मागाठणे विधानसभा क्षेत्र प्रकाश सुर्वे शिवसेना तर प्रवीण दरेकर भाजपा. चेंबूर राहुल शेवाळे शिवसेना, प्रसाद लाड भाजप. पालघर श्रीनिवास वनगा शिवसेना तर भाजपाकडनं राजेंद्र गावित. मुरबाड विधानसभा वामन म्हात्रे शिवसेना तर किसन कथोरे भाजपा. झिरो ओव्हरमध्ये आता वेळ झाली आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादावर आम्ही विचारलेल्या प्रश्नाची आणि त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शरद पवारांसोबत जाऊन समरजित घाटगेंनी महायुतीच्या हसन मुश्रीफांविरोधात कागलमधून विधानसभा निवडणूक लढवल्यास कोण जिंकेल? समरजित घाटगे की हसन मुश्रीफ? पहिली प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून हैदर यांची. हसन मुश्रीफ आपली जमानत जप्त करून बसणार.
फेसबुकवरून निलेश निमसे, शरद पवारांनी घाटगे गळाला लावले तर नक्कीच घाटगे विजयी होतील. यूट्यूबवरून सुशांत चौगुले, जर समरजित राजे शरद पवार गटात गेले तर नक्कीच निवडून येतील, पण संजय बाबा घाटगे काय निर्णय घेतात याचा परिणाम निकालावर दिसून येईल. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरून रोहित माळी, फक्त समरजित घाटगे आमदार. कागलमध्ये आमने सामने उभे ठाकलेले समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ. महायुतीत जागा वाटपावरून होणारी रस्सीखेच, नाराजांची संख्या, निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग आउटगोईंग यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप आमदार पश्चिम महाराष्ट्राचेच राहुल कुल. राहुलजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात ही अस्वस्थता बरीच बघायला मिळते, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुसरा पक्ष महायुतीत आल्यानंतरची समीकरणं बरीचशी बदलली वस्तुस्थिती आहे. कारण की अजितदादांचा पक्ष समाविष्ट झाला आणि अजितदादांच्या बहुतांशी जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रातील असल्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांचे ज्या ठिकाणी आमदार आहेत किंवा प्रबळ दावेदार आहेत त्यांच्या मनामध्ये नक्की शंका निर्माण झालेल्या आहेत. परंतु मला खात्री आहे की महायुतीतला असणारा एकंदर समन्वय आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालाय आणि तो समन्वय कायम ठेवून सगळ्यांना चर्चा करून महायुतीचे सर्व नेते मंडळी याच्यातून मार्ग काढतील असं माझं मत आहे. आज आपण बघतोय समरजित घाटगेंच्या बद्दलच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सकाळपासून आम्ही पण बघतोय. काल ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील या दोघांनाही भेटले असं कळतंय. मात्र अजून तरी त्यांच्याकडून त्यांना वेगवेगळ्या बातम्या येत असताना सुद्धा ते चुप्प आहेत. त्यामुळे काय समजायचं, यश मिळालं नाही असंच समजायचं का? नाही, साधारणपणे आताच्या खूप आपण लवकर चर्चा करतोय, बऱ्याच गोष्टी घडायच्या, महायुतीतल्या जागा वाटप व्हायचंय, महाविकास आघाडीतले जागा वाटप व्हायचंय आणि काही गृहीत धरलं गेलं असलं तरी सगळं तसंच होईल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे सध्या तरी कोण फार पुढे येऊन लगेच निर्णय घेईल अशी परिस्थिती मला वाटत नाही. निवडणुका ही पुढे जाण्याची, काही महिनाभर तरी पुढे जाण्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमातून आहे. त्यामुळे आपण जे बोलताय ते खूप त्याच्यावर प्रतिक्रिया देणं किंवा त्याच्यावर व्यक्त होणे खूप लवकर होईल असं माझं मत आहे. तर अजून थोडासा कालावधी लागेल. पण मेळावा जो आहे तो उद्या परवात बोलवलेला आहे समरजित घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा. नाही, पश्चिम महाराष्ट्रातील जर परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भागातील बहुतांशी मतदारसंघामध्ये व्यक्तिगत ताकद असणारे कार्यकर्ते त्या भागामध्ये कार्यरत आहेत आणि पक्षीय राजकारणाबरोबर गटांचं राजकारण हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आपल्या गटातील आपल्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया राबवणं चुकीचं नाही. परंतु मला खात्री आहे की समरजित घाटगे हे जे आपले पक्षाचे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूनच पुढची दिशा ठरवतील आणि तशा संदर्भातला निर्णय उद्याच्या मेळाव्यामध्ये अपेक्षित आहे असं मला वाटतं. ज्या अस्वस्थतेबद्दल हर्षवर्धन पाटील बोलतायत तशी अस्वस्थता खरंच तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये तिथे दिसते का? मागची जर 5 वर्ष जर आपण पाहिलं तर 2019 पासून जी अनिश्चितता राजकारणामध्ये आलेली आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला लोकांनी जनादेश दिला आणि तो जनादेश पायदळी तोडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ऐतिहासिक सरकार चुकीच्या पद्धतीने बनलं. त्याचे जे अदृश्य परिणाम आपल्याला पुढे दिसत आहेत. त्यामुळे अनिश्चितता आता राजकारणाचा भाग राहिलेला आहे आणि निश्चितपणे प्रत्येक भागामध्ये आता अनिश्चितता आहे. इंदापूर माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे आणि संभ्रमावस्था ही सगळ्यांच्याच मनामध्ये निश्चितपणे आहे. परंतु जोपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीची दिशा ठरत नाही तोपर्यंत कोणतेही निर्णय होतील असं मला वाटत नाही. आपण लोकसभेच्या वेळेला बघितलं, खास बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात काय काय घडलं. त्यावेळेला दादांना मित्रपक्षांकडनंच किती विरोध झाला हे सुद्धा आपण बघितलं. सध्या दादांना घेऊन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात खास काय मानसिकता आहे?
नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आमची मानसिकता जी आहे ती वारंवार वेगळ्या बैठकांमधून आम्ही आमच्या नेत्यांच्या कानावर घातलेली आहे आणि मला खात्री आहे की केंद्रीय पातळीवरून जे निर्णय होतील ते माननीय आमचे नेते देवेंद्रजींशी बोलून होतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांशी बोलून होतील आणि आमच्या भावना विचारात घेऊन पुढची दिशा ठरेल. परंतु पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाण्याचा नक्कीच निर्णय लोकसभेला घेतला होता आणि तीच भूमिका आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांची राहील. शेवटी पक्ष हा मोठा आहे आणि त्यामुळे पक्षाची दिशा हीच आमची दिशा असेल. राहुलजी, एकंदरीत अजूनही हवा तसा म्हणजे मित्र पक्ष जेव्हा एकत्र लढतात तेव्हा जो समन्वय हवा तो लोकसभेत तर नक्कीच दिसला नाही, तो अजूनही साध्य करता आलेला नाही असं समजायचं का? नाही, लोकसभेला आपण जर पाहिलं तर तसं पाहिलं तर खूप कमी अंतरानं मतदानची टक्केवारी जर पाहिली तर 0.3 0.4चाच फक्त फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून बऱ्याच वेळेला निर्णय घेतले जातात, परंतु विधानसभेला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मात्र निवडणुका या व्यक्तीच्या भोवती लढल्या जातात असं माझं मत आहे. त्यामुळे लोकसभेची असणारी समीकरणं ही विधानसभेला खूप वेगळी असतील असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि पूर्वी तसंच घडलंय. यावेळी सुद्धा जे काही लोकसभेला नेत्यांच्यावर आधारित फारशी निवडणूक झाली नाही, ती पक्षावरच आधारित झाली, परंतु या विधानसभा निवडणुका मात्र उमेदवारांच्या भोवती केंद्रित होतील असं माझं मत आहे. त्यामुळे ती समीकरणं वेगळी राहतील. आपण आत्ताच म्हटलं की जी काही मानसिकता आहे ती आपण कानावर घातली आहे नेते मंडळींची. जिथे आता हे जी नवीन पक्ष तुमच्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत आणि त्यांचे सिटिंग आमदार आहेत तिथे जी इच्छुक मंडळी आहेत, मग अगदी हर्षवर्धन पाटील हे एक उदाहरण आहेत किंवा समरजित घाटगे हे एक उदाहरण आहेत. अशी जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय करायचं याची कधी चर्चा पक्षात घडून आली आहे का? नाही, आमची मतं त्या संदर्भातली आम्ही आमच्या नेते मंडळींसमोर मांडलेली आहेत, परंतु शेवटी ज्याला निर्णय घ्यायचा आहे त्या विधानसभेच्या इच्छुक कार्यकर्त्यांचं मला मान्य आहे की त्यांना नेत्यांचाही आदेश मान्य करावाच लागेल. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा विचारात घेऊन तो निर्णय घ्यावा लागेल. काय आहेत या भावना? माझं असं मत आहे की नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये ते वेगळे आहेत, परंतु शेवटी जो लोकांच्या पर्यंत जाईल त्यालाच नाही. आता शासनाची भूमिका घेऊन, पक्षाच्या भूमिका घेऊन जे कार्यकर्ते लोकांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना विधानसभेच्या निवडणुका लढवणं सोपं आहे असं माझं मत आहे. राज्य शासनाचा अजेंडा ज्या आमदारांनी अतिशय चांगला राबवलाय त्यांना निवडणुका लढवणं कदाचित सोपं जाईल असं माझं मत आहे. परंतु शेवटी हे सगळे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांशी बोलूनच आपला अंतिम निर्णय घेतील असं तरी मला पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये वाटतंय. खरं तर आपण लोकसभेमध्ये निलेश लंके बघितले आणि आता कुठेतरी समरजित घाटगे यांचं निलेश लंके होणार का असं वाटतंय. त्यामुळे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर शरद पवार हे नवीन तरुण अशा उमेदवारांच्या शोधात आहेत. कुठेतरी उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा आहे, त्यांचेही इतके आमदार शिंदेंबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी पक्षाकडनं याचं काही अनालिसिस होतंय का की आपली कुठली लोक टार्गेट होतात, आपली कुठली लोक उमेदवार म्हणून जाऊ शकतात जे इच्छुक आहेत, अशा पद्धतीचं काही गणित मांडल्या गेलंय का? पश्चिम महाराष्ट्रातील गणित जे आहे ते मी मगाशी सांगितलं की बऱ्यापैकी त्या मतदारसंघातील प्रबळ ताकद असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भोवती केंद्रित असल्यामुळे ते गणित जो त्याचा बारकाईनं अभ्यास करतो त्याला समजायला सोपं जातं. आणि इतर भागाच्या तुलनेनं तुम्ही मुंबई शहरात गेला, पुणे शहरात गेला तर कदाचित शहरातील मतदार प्रेडिक्ट करणं सोपं नसतं, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मतदार प्रेडिक्ट करणं सोपं आहे. मतदारसंघाची समीकरण कशी जुळवायची हे ज्याला समजेल तो या ठिकाणी यशस्वी होईल. परंतु मी एक जाणीवपूर्वक आपल्याला आठवण करून देतो की पश्चिम महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा विशेषतः परफॉर्मन्स मागच्या निवडणुकीला फारसा काही चांगला राहिलेला नसल्यामुळे यावर्षीचा परफॉर्मन्स हा त्यापेक्षा निश्चितच चांगला राहील अशी स्थिती आज तरी आहे. आणि अतिशय बारकाईनं सगळे पक्ष परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत आणि महायुतीत जागा कुणाकडे सुटतीये, महाविकास आघाडीची जागा कुणाकडे सुटतीये हे चित्र निश्चित झाल्यानंतरच
पुढची वाटचाल आणि निर्णय सगळे कार्यकर्ते घेतील असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला जाता जाता विचारते की आपला जो मतदारसंघ आहे तो बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात येतो आणि सगळ्यांना आता कुतूहल आहे ते म्हणजे बारामती विधानसभा क्षेत्राचं काय नक्की होतंय बारामतीमध्ये. अजितदादांची तयारी सुरू आहे बारामती विधान क्षेत्रामध्ये दादांनी जे मध्ये वक्तव्य केल्यामुळे संभ्रमावस्था आहे, परंतु हा एक मतदारसंघ असा आहे ज्याच्याविषयी खरं तर मतदारसंघाचा अंदाज त्यावेळी बांधता येतो ज्यावेळी मतदार बोलतो. त्या मतदारसंघातील मतदार फारसा बोलत नसल्यामुळे त्याच्यामध्ये अंदाज व्यक्त करणं अवघड होतं लोकसभेला. त्याहीपेक्षा अवघड यासाठी झालेलं आहे की उमेदवार कोण ठरणार याच्याविषयी संभ्रमावस्था असल्यामुळे आज त्याच्याविषयी त्या मतदारसंघाविषयी काही अंदाज व्यक्त करणं हे खूप लवकर ठरेल असं मला वाटतंय. उमेदवार निश्चित झाल्यानंतरच त्याच्यावर अंदाज व्यक्त करणं ठीक राहील असं माझं मत आहे. धन्यवाद राहुलजी, आपण आलात 0 आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा. शरद पवारांसोबत जाऊन समरजित घाटगेंनी महायुतीच्या हसन मुश्रीफांविरोधात कागलमधून विधानसभा निवडणूक लढवल्यास कोण जिंकेल? एकूण 75,000 मतं युट्यूबवर. 87% म्हटलंय समरजित घाटगे तर 13% म्हटलंय हसन मुश्रीफ. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 72% म्हटलंय समरजित घाटगे, 28% हसन मुश्रीफ. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. सत्तर 70% म्हटलंय समरजित घाटगे, 30% म्हटलंय हसन मुश्रीफ. बघूया एक्सचा कौल. 82% म्हटलंय समरजित घाटगे, 18% हसन मुश्रीफ. राजकारणात अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला सत्तेचं औषध लागतं आणि तेच सत्तेचं औषध मिळतं ते निवडणुकांमध्ये. त्यामुळे कोणताही पक्ष असो, कोणताही नेता असो, निवडणुकांच्या तोंडावर आपापल्या पद्धतीनं उमेदवारीसाठी प्रयत्नशील असतोच. कधी काळी काही मंडळी पक्षाची आयडिओलॉजी किंवा तत्वांसाठी राजकारणात काम करायची, पण आता प्रत्येक पक्षानं हे सिद्ध करून दिलंय की सत्ता हेच एकमेव तत्व. मग अजून एक शब्द होता, पक्षनिष्ठा. त्यालाही तिलांजली मिळाली, कारण जर सत्ता हेच एकमेव तत्व असेल तर ती मिळवण्यासाठी पक्षांतरं करावी लागली तर इट इज पार्ट ऑफ द गेम. शेवटी हा प्रश्न तर आहेच ना की पक्षाच्या प्रेमात राहून थांबून राहिलात तर उमेदवारी मिळेल का हे सांगता येणार नाही आणि कोणीतरी बाहेरून आलेला ती तुमच्या आधी घेऊन जाऊ शकतो. शेवटी राजकारणाला सुद्धा डार्विनचा तोच नियम लागू होतोय, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. बदलापूरमधील शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. त्याचे पडसाद काल राज्यभरातच नाही तर देशभरात उमटले. कालच्या उद्रेकावरून राज्यात राजकारण जोरात सुरू झालंय. त्याबाबत सविस्तर जाणून घेण्याआधी आजची सर्वात मोठी अपडेट पाहूया. बदलापूरच्या अभयांचा गुन्हेगार आरोपी अक्षय शिंदेला आज सकाळी कल्याण कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार असं सांगितलं होतं. मात्र तसं न करता पोलीस त्याला कोर्टात घेऊन आले. कोर्टानं त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिलाय हे विशेष. आरोपी राहत असलेल्या खरवई गावातही संतप्त नागरिकांनी काल त्याच्या घराची तोडफोड केल्याचं समोर आलं. दरम्यान स्पेशल SIT टीमच्या प्रमुख आरती सिंग यांनी अज्ञात ठिकाणी पीडित मुलींचा जबाब नोंदवला. पीडित मुलीची आई आणि आजोबा यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय. न्याय व्यवस्था आपल्या गतीनं आपलं काम करेलच, पण राज्यात विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं
की बदलापूरची घटना अतिशय वेदनादायी आहे. तो एक क्रूर गुन्हा आहे. त्यात जात पात धर्म राजकारण आणू नका. मात्र ते शब्द हवेत विरायच्या आतच दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळालं. कालच सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला. तर रेल्वे ट्रॅक रोखून धरणाऱ्यांमध्ये स्थानिक नव्हते अशी भूमिका सरकारनं घेतली होती. बदलापूरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते, पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा पोलिसांनी केलाय. बदलापूर पोलिसांनी फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंगच्या आधारे जवळजवळ 70 जणांना अटक केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सरकारची बाजू जनतेसमोर मांडली. बदलापुरात 8 ते 9 तास चाललेले आंदोलन राजकारणानं प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला. या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे. हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते बोर्ड घेऊन आले होते. असे काय कुठे आंदोलन असतात का? विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे, त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे, हा कालच्या आंदोलनातून दिसतो. याच विषयावर आम्ही विचारला होता झिरो आवर मधील आजचा आपला दुसरा प्रश्न. तो बघूयात. बदलापुरातल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? बदलापूरमध्ये काल जनभावनेचा उद्रेक पाहायला मिळाला. त्या घटनेच्या आणि राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं राज्याच्या विविध भागात आज आंदोलनं केली. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपाची बैठक होती, पण या घटनेमुळे ती न करण्याचा निर्णय घेत काळ्या फिती हाताला बांधून मवियाचे नेते बाहेर पडले. 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सगळ्या संस्था, पालक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असं आवाहन मविया नेत्यांनी केलं आहे. त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं. काँग्रेसचा मोर्चा गांधी पुतळ्याजवळ अडवण्यात आला. ही घटना दाबण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सरकारवर टीका केली. बदलापूर आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्यांना आम्ही वकील देणार अशी घोषणा आव्हाडांनी केली. दुपारी बदलापूरला जाऊन नाना पटोलेंनी पीडित कुटुंबाची भेट सुद्धा घेतली. 13 तारखेची घटना 20 तारखेपर्यंत कारवाई होत नाही आणि कारवाईसाठी लोक रस्त्यावर आले की लाठीमार करताय आणि हे सांगताय की याला तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकावर आरोप करताय. 2 मुली, छोट्या मुलींचा तिकडे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 2 मुलीवर अत्याचार झाला. सरकार कारवाई करत नाही आणि महिलावर लाठीचार्ज करतो. जे हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते लवकर झाली पाहिजे. बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं घटना गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले. त्याच्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही. याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांचा गृह खात्यावर अजिबात वचक नाही. मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून राजीनामा देत होते. त्यांना माहित होतं की आपल्या कारकिर्दीचा कधीतरी भांडा फुटणारच आहे. पोलिसांच्यावर वचकच नाही. त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील कारण आम्ही त्यांची पापं लपवू. त्यामुळे सरकार जबाबदार आहे या गोष्टीला. बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आक्षेप.
जिथे अत्याचार झाला ती संस्था आणि उज्ज्वल निकम एकाच पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी विचारला. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे कसं बघता? हे भाजपचा पिल्लू आहे. ते भाजपची निवडणूक लढली, संस्था भाजपची, चौकशी भाजपचे लोक करणार, वकील भाजपचा नेमणार, तर मग न्याय कसा मिळेल, कसा न्याय देऊ शकतील? हे म्हणून त्यांची नियुक्ती रद्द करा, ही आमची मागणी आहे. बदलापूर प्रकरण अतिशय गंभीर असून यात राजकारण आणणं चूक असल्याचं सांगत उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर उलट टीका केली. तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत अधिनियम करावे लागतील, शक्ती विधेयकाचंही कायद्यात रूपांतर झालं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा निकम यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्ष नेत्यांची किती काळजी आहे हे या भाष्यावरून स्पष्ट होतं. जिभेला हाड नसतं असं म्हणतात, परंतु हाड नसलं तरी बेछूट आणि बेताल आरोप करण्याकरता हे प्रसिद्ध आहे. करकरेंचा मृत्यू हा 26/11 दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि अबू इस्माईल यांनी ज्या गोळीबारात झाला होता असं सर्वोच्च न्यायालयाने निक्षून म्हटल्यानंतर देखील त्यावर प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु आज ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून याच्यात राजकारण आणू इच्छितात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. महायुती सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात मनोज जरांगेप्रमाणेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्य ठेवलं आहे. राज्याचे ते गृहमंत्री या नात्यानं बदलापूर प्रकरणावरून सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा फडणवीसांचा राजीनामा मागितला. उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा फडणवीसांवर टीका केली. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यानं महिला पत्रकारासाठी अश्लाघ्य भाषा वापरली असा आरोप आहे. त्याचा राजीनामा घ्यावा यासाठी सुषमा अंधारेंनी आज बदलापुरात ठिय्या आंदोलन केलं. तर विरोधकांच्या सर्व आरोपांना स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते सुद्धा आपल्या परीनं खिंड लढवताना आज दिसले. एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे. म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा. काल मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दोघांनी ते जाहीर केलेलं आहे. आज आता पुन्हा आम्ही एकत्र आहोत. त्यावेळेस पण अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका. सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही. आज त्याचं पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलं. सरकारने काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या. मी इथे काही महिलाही भेटल्या मला स्थानिक, त्यांनी मला सांगितलं की चित्राताई सकाळी 10 वाजेपर्यंत बदलापूरकरांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. 10 वाजेनंतर आम्हाला माहित नाही काय झालं, कुठून लोक आली, कशी लोक आली, अचानक लोक आली, कोण शाळेत घुसलं, तो लोंढा पुन्हा रेल्वे ट्रॅकवर गेला आणि आमच्या बदलापूरला बदनाम करून टाकलं. झालेली घटना ही अतिशय संवेदनशील आहे आणि जे आंदोलनकर्ते होते त्यांच्या हातामध्ये बोर्ड कसला होता की लाडकी बहीण योजना रद्द करा. मला कळलंच नाही की विषय कुठला होता. मग ही लोक कोण होती? बदलापूर प्रकरणाला वाचा फोडण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदियातून ऑनलाईन संवाद साधला आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. 26 ऑगस्टला राज ठाकरे बदलापूरला भेट देणार आहेत. राज ठाकरेंनी सुद्धा सरकारच्या कारभारावर टोकदार टीका केली. जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे या शब्दात राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या. आता वेळ झाली आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची.
त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पहिले आजचा प्रश्न परत एकदा बघूयात. बदलापुरातल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? काय म्हणणं आहे नेटकरींचं ते बघूया. एक्सवरून उज्ज्वल कुमार म्हस्के, राज्याचं राजकीय सामाजिक जीवन एवढं कलुषित झालं की कोणत्याही संवेदनशील विषयात आपोआप राजकारण आणले जाते. एक्सवरूनच भगवान शेळके, भाजप ही केस दाबायला बघतंय कारण आरोपी भाजपशी संबंधित आहेत. हेच आरोपी जर दुसऱ्या पक्षाचे असते तर भाजपनं काय केले असते. फेसबुकवरून ओमकार कदम, नाही वाटत पालघर साधू प्रश्न जेवढा ज्वलंत तेवढाच किंबहुना त्याहून कैक पटीनं जास्त बदलापूरचा विषय आहे. फेसबुकवरून अनंत कदम, कोलकातामध्ये झालेल्या घटनेमध्ये ममता बॅनर्जींना जबाबदार धरले, मग बदलापूरच्या प्रकरणामध्ये फडणवीसांना जबाबदार धरले पाहिजे. फेसबुकवरूनच नीरज देशकर, आपल्याकडे दुर्दैवानं नेहमीच राजकारण होतं, मग सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कुणीही असोत. झिरो ओव्हरमधील या दुसऱ्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहूयात. पोल सेंटरवर जाऊयात आणि परत एकदा आजचा प्रश्न पहिले बघूयात. बदलापुरातल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? यूट्यूबवर 1,02,000 मतं. होय म्हणणारे लोक 65%, फक्त 35% लोकांचं म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. शहाऐंशी 80% होय म्हटलंय, 14% नाही. फेसबुकवर 2,000 मतं. एकूण 80% होय म्हटलं, 21% नाही. एक्सचा कौल 55% होय म्हटलंय, 45% नाही. आज दिवसभरातील आरोप प्रत्यारोप बघून मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. राजकारणामुळे आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न पडतो. घटना कितीही गंभीर असली, कुणासोबतही घडू शकेल अशी असली, माणूस म्हणून आतून बाहेरून हादरवून टाकणारी असली तरी आपण व्यक्त होताना जात पात धर्म पक्ष नेता यांचा विचार करणार आहोत का? आपल्याला काय झालं? समाज म्हणून आपण एवढे स्वार्थी, एवढे निष्ठुर झालो आहोत का? कोणतीही प्रतिक्रिया देताना अवघ्या 4 वर्षांच्या त्या 2 चिमुरड्या मुलींचा चेहरा आपण डोळ्यासमोर आणणार आहोत का? त्या चिमुरड्यांनी या निष्पाप निरागस कोवळ्या अजाणत्या वयात सहन केलेल्या वेदनांची जाणीव आपण ठेवणार आहोत का? राजकारण बाजूला ठेवून एक सामान्य माणूस म्हणून आपण अशा घटनांकडे बघायला शिकणार आहोत का? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करून कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसळे आज कोल्हापुरात दाखल झाला. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वप्नीलचं जंगी स्वागत करण्यात आलं. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापुरातील महत्त्वाच्या व्यक्ती स्वागतासाठी उपस्थित होत्या. कोल्हापूरच्या ताराराणी चौकामधून या जंगी स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. दसरा चौकापर्यंत 3 ठिकाणी स्वप्नीलवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर दसरा चौकात भव्य सत्कार समारंभ पार पडला. नाही म्हणायला या नितांत सुंदर सोहळ्याला पोलिसांच्या अरेरावीनं गालबोट लागलं. रॅली कव्हर करणाऱ्या एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना पोलीस अधीक्षकांकडूनच धक्काबुक्की करण्यात आली. माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी या धक्कादायक प्रकाराकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिकांनीही हा प्रकार गृहमंत्री फडणवीसांच्या कानावर घालणार असल्याची ग्वाही दिली. या बातमीसोबत झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी थेट
मराठवाड्याच्या ग्राउंड झिरोवरून भेटणार आहोत. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.